नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट नाईट रुटीन की तुम्ही रात्री झोपताना कोणतं रुटीन फॉलो करायला पाहिजे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण असे काही प्राणायाम बघणार आहोत जे केल्याने आपल्या झोपेची क्वालिटी सुधारेल आणि अशा काही ज्या क्रिया आहेत ज्या तुम्ही रात्री झोपताना केल्यात तर तुमची झोप सुद्धा क्वालिटेटिव्ह होईल आणि कमी वेळ झोपल्यानंतर सुद्धा तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर अगदी फ्रेश आणि ताजेतवाने असे वाटेल. झोप ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची असते कारण की आपण दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला रात्री शांत झोप लागणे हे अतिशय गरजेचे असते. पण आत्ताच आपण जर लाईफस्टाईल बघितलं तर यामध्ये निद्रानाश हा सर्वात मोठा आणि वाढत जाणारा आजार आपल्याला दिसतो. मग या निद्रानाश न होण्याचे किंवा आपली झोपेची क्वालिटी आहे ते सुधारावी यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं रात्रीचं जेवण. तर हे रात्रीचं जे जेवण आहे ते संध्याकाळी 7च्या आत नक्कीच व्हायला हवं. आपण जेव्हा रात्री झोपी जातो तेव्हा झोपताना आपल्या शरीरातली जी सर्व शक्ती असते ती जर आपलं अन्न जे आहे ते पचवण्याकडे गेली आपल्या शरीराला पूर्ण रिलॅक्सेशन मिळू शकणार नाही. एकतर आपलं शरीर एका वेळेस एकच काम करू शकतं, आपलं एकतर अन्न पचवू शकतं किंवा दुसरं म्हणजे तर ते आपल्याला शांत अशी झोप देऊ शकतं. आपल्या प्रत्येक मसलला रिलॅक्सेशन मिळून आणि आपल्याला शांत झोप लागू शकते. एका वेळेस ते एकच काम करेल. म्हणजेच तुम्ही जर संध्याकाळी 7 वाजता रात्रीचं जेवण केलं तर 7 वाजेला केलेलं जेवण हे आपल्या स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये 10 वाजेपर्यंत पोहोचतं आणि आपण जर 10 वाजता असेल किंवा 11 वाजता जेव्हा झोपी जातो तेव्हा आपली पचनाची क्रिया जी आहे ती ऑलमोस्ट अर्ध्याच्या वरती झालेली असते. मग आपल्या इंटेस्टाईन मध्ये आहे ते जेवण पचत असतं आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला आहे ते छान रिलॅक्सेशन मिळतं आणि छान झोप लागू शकते. नंबर 2 म्हणजे आपण रात्री झोपताना इतके कम्फर्टेबल कपडे घालून झोपायचे जेणेकरून ते घातल्यानंतर आपल्याला शरीराला एकदम रिलॅक्स वाटेल आणि आपले सगळे मसल सुद्धा रिलॅक्स होतील जेणेकरून आपल्याला अगदी शांत झोप लागेल. नंबर 3, रात्री झोपताना आपण स्वच्छ तोंडात पाय धुवून झोपायचं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी रात्री आंघोळ करून झोपलात तरीही चालेल. जेव्हा आपण रात्री आंघोळ करतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीराच्या ज्या मसल्स मध्ये स्टिफनेस असतो किंवा ज्या वेदना आपण दिवसभर काम केल्यामुळे आलेला असतो त्या सगळ्या मोकळ्या होतात आणि आपण आंघोळ केल्यामुळे छान शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं आणि त्यानंतर आपण जर रात्री झोपायला गेलं तर अतिशय शांत आणि छान झोप आपल्याला लागू शकते. नंबर 5 म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या फूटची मसाज करणे. आपल्या तळपायाला जर तुम्ही रात्री झोपताना मसाज केली आणि ते करून जर तुम्ही झोपलात तर तुम्ही बघा तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. नंबर 6 तर ती म्हणजे तुम्ही तुमच्या झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी तुमचा जो मोबाईल आहे म्हणजे जो स्क्रीन टाइम आहे त्याला कमी करा. तुम्ही कोणत्याही प्रकारचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टीव्ही असेल काहीही न बघता रात्री झोपताना 1 ते 2 तास आधी स्क्रीन पासून तुम्ही लांब राहा. आपण जेव्हा रात्री एखादी स्क्रीन बघतो तेव्हा आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स असतात जे झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात ते आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही कारण की त्यांना असं वाटतं की स्क्रीन चालू आहे म्हणजे हा जो दिवस आहे हा चालू आहे, अजून रात्र झालेली नाहीये. त्यामुळे आपल्याला झोप येण्यासाठी ज्या कोणत्या चांगल्या अशा हार्मोन्सची गरज असते ते आपल्या शरीरामध्ये तयार लवकर होत नाही आणि त्याच्यामुळे आपली झोप जी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी तुम्ही स्क्रीन टाइमला ऑफ करा आणि त्याच्या ऐवजी कोणतंही छान तुम्हाला जे आवडत असेल ते पुस्तक वाचायला सुरुवात करा किंवा तुम्ही तुमच्या या वेळेला फॅमिली क्वालिटेटिव्ह टाइम सुद्धा बनवू शकताय. म्हणजे आपण दिवसभरामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये असतं. आई वडील असतील तर ते त्यांच्या ऑफिस मधलं काम असेल ते काहीतरी करतात किंवा मुलं असतील तर त्यांच्या स्कूलमध्ये गेलेले असतात. मग त्या रात्री झोपण्याच्या 1-2 तास आधी आपण सर्वांनी एकत्रित यायचे. दिवसभरामध्ये मुलांनी शाळेमध्ये काय गोष्टी झाल्यात त्या आई वडिलांसोबत डिस्कस करायच्या किंवा आई वडिलांनी त्यांच्या लहानपणी झालेल्या काही गोष्टी असतील त्या आपल्या सगळ्या मुलांना सांगायच्या आणि अशा प्रकारे छान क्वालिटेटिव्ह टाइम स्पेंड करायचा आहे. नंबर 7 ती म्हणजे रात्री झोपताना तुम्ही आपली लेफ्ट नॉस्ट्रेल चालू आहे की नाही हे चेक करून आणि मग झोपा. कारण की आपल्या शरीरातली जी लेफ्ट बाजू असते ती असते चंद्र बाजू म्हणजेच कूलनेस ती आपल्याला प्रोव्हाइड करते आणि जी उजवी बाजू असते ती असते सूर्य बाजू म्हणजे सूर्यनाडी उजव्या नाडीला म्हणतात, चंद्रनाडी डाव्या बाजूला म्हणतात. जेव्हा आपल्या शरीराची उजवी नाडी चालू असते तेव्हा आपल्याला एखादं काम अग्रेसिव्हपणे करायचं असेल
किंवा आपल्याला आता जेवण करायचंय, ते पचवण्यासाठी जेव्हा शक्ती हवी असते तेव्हा आपल्या शरीराची उजवी नाडी चालू असणे आपल्यासाठी गरजेचे असते. पण जेव्हा आपल्याला झोपायचंय तेव्हा आपल्या शरीराची जी डावी नाकपुडी आहे तिच्यामधून श्वास येणं हे गरजेचं आहे. तर हे तुम्ही कसं चेक कराल, तर आपलं बोट घ्या आणि ते आपल्या नाकाच्या पुढे ठेवा आणि तुम्ही मोठा श्वास घ्या आणि सोडून देत अगदी श्वासाकडे लक्ष द्या. तुमच्या कोणत्या नाकपुडीमधून श्वास बाहेर पडतोय याकडे लक्ष द्या. तुमच्या जर उजव्या नाकपुडीमधून श्वास बाहेर येत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमची बॉडी रिलॅक्स झालेली नाहीये. झोप येण्यासाठी जे गरजेचे असतात ते हार्मोन्स अजून शरीरात तयार झालेले नाहीये आणि ते हार्मोन्स तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या शरीराची जी लेफ्ट बाजू आहे म्हणजे चंद्रनाडी तिला ऑन करून घ्यायचंय. मग तिला ऑन कसं करून घ्यायचं, म्हणजे शरीरातलं लेफ्ट साईडचं तत्व कसं आपण जास्तीत जास्त डेव्हलप करू शकतो. आणि भ्रामरी प्राणायाम केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये किती छान बदल जाणवतो. जे आपले कॉर्टिसॉल हार्मोन्स असतात जे तुमच्या शरीराला अगदी हॅपी बनवतात, ते हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये जनरेट होतात आणि तुमची झोप जी आहे ती अतिशय क्वालिटेटिव्ह अशी होते. आज आपण 2 प्राणायाम बघणार आहोत. एक पहिल्या प्राणायामामध्ये आपल्या शरीरातील डाव्या साईडचं जे चंद्र तत्व आहे त्याला आपण वाढून घेणार आहोत आणि त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करणार आणि आपण झोपणार आहोत. चला तर मग आत्ताच्या आपल्या या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूयात. आपल्याला आता करायचंय चंद्रभेदन प्राणायाम. त्यासाठी आपण आपल्या बेडवरती म्हणजे आपण जिथे झोपतो त्या गादीवरती बसायचंय आणि बसल्यानंतर साधी पायाची मांडी घालून घ्यायची. पण आपण आपला जो पाठीचा कण आहे त्याला अगदी सरळ ठेवायचा. आपली मान, पाठ, कंबर अगदी सरळ पाहिजे. डाव्या हाताची ध्यान मुद्रा केलेली उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून घ्यायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची. डावीने श्वास घ्यायचा आणि उजवीने सोडायचा. पुन्हा डावीने घ्यायचा आणि उजवीने सोडायचा. याला म्हणतात चंद्रभेदन प्राणायाम. आपण बरोबरीने 5 सायकल करून घेऊया. चला ताड बसूयात. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून घेत उजव्या हाताची अंगठ्याने नाकपुडी बंद करा. डावीने श्वास सोडून द्या. डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. पुन्हा डावीने घ्या. उजवीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडून द्या. हळुवारपणे हात खाली घ्या. आता आपण जशा 5 सायकल करून घेतल्या तशाच तुम्ही रोज 15-20 सायकल करू शकताय. हळुवारपणे डोळे उघडून घ्या. नेक्स्ट आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम करताना सुरुवातीला आपण काय करणार, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घेत ताड बसायचं आणि आपण 11 वेळेस भ्रामरी प्राणायामाचं उच्चारण करणार आहोत. पण सुरुवातीला जे मकाराचे स्पंदन आहेत ते आपल्याला पूर्ण शरीरामध्ये तयार करून घ्यायचे. त्यामुळे ताड बसायचं, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची आणि मकाराचं जे उच्चारण आहे त्याला आपण सुरुवात करायची. त्यानंतर आपण जे दोन्ही हाताचे अंगठे त्याने कान बंद करायचे आणि आपले जे चारही बोट आहे ते डोळ्यांवरती ठेवायचे आणि मग मकाराचं उच्चारण पुढे कंटिन्यू करायचं. असं तुम्ही 11 वेळेस करायचं. आता मी तुम्हाला 3 वेळेस मकाराचं उच्चारण करून दाखवते आणि 3 वेळेस डोळे बंद करून करणार आहे आपण. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, ताड बसूया. दीर्घ श्वास घ्या. सोडून देत दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. आता दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करा. मोठा श्वास घ्या.
अलगद हात खाली घ्यायचे, डोळे बंद करून घेत 1 मिनिटापर्यंत बसून राहायचं. शरीरामध्ये जे स्पंदन निर्माण झाले त्यांचा अनुभव घ्यायचा. ते झाल्यानंतर हळूहळू दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. हळुवारपणे हात डोळ्यांवरती ठेवायचे आणि अलगद डोळे उघडायचे. तुम्ही तुमच्या रात्रीच्या रुटीन मध्ये आता आपण ज्या काही स्टेप सांगितल्या त्या सगळ्या करून घ्या आणि आपण जे आता 2 प्राणायाम बघितले तेही तुम्ही करायला रोज सुरुवात करा. आणि यानंतर तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये काय तुम्हाला बदल जाणवला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस असाच काहीतरी नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.